सो हॅलो गाईज, आपल्यासोबत इम्रान सर आहेत. तर ते आहेत त्यांच्या गेअरबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन देतील आणि ते मुंबईवरून आलेले आहेत, तर त्यांचा थोडाफार एक्सपिरियन्स पण सांगतील. तुम्हाला सर्वांना या स्पिरिट ऑफ युनिटी मध्ये आल्याबद्दल तुम्हाला पण आनंदच वाटत असेल आणि तुम्हाला पण धन्यवाद. आणि माझे गेअर्स मी स्पेशली मी एक ब्रँडला घेऊन नाही चालत. मी मला कम्फर्ट जे असतं त्याच्या हिशोबाने मी यूज करतो. लाईक मी जॅकेट वेगळ्या एक्सॉरचे, तर पॅन्ट माझी राडाची, तर वेगवेगळे ब्रँड आहेत माझे. तर मी एका ब्रँडवर हे नसतं, जे मला कम्फर्टेबल असतं राईडच्या वेळी तसं. तर मग जसं पॅन्ट झालं, पॅन्ट माझी अराउंड रायडाची आहे, तर ती अराउंड 7,000 पर्यंत. मग जॅकेट झाले एक्सॉरचं ते 5,000 6,000 पर्यंत. मग हायड्रेशन बॅग येतं, जे मेन असतं तुम्हाला ट्रॅव्हलिंग करताना. जर लॉंग टुरिंगला जेव्हा पाण्याची नीड असते तेव्हा न काय आपण शॉप करता पण त्या पाणी पिऊ शकतो. तर हे आपल्याला अराउंड 2,500 जसं तुम्ही घेणार तुमच्या कम्फर्टेबलच्या हिशोबाने तसं तुम्ही हे करू शकता. पण जे पण रायडिंग गेअर आहे ते रिझनेबल कॉस्टमध्येच आहेत. असं नाही आहे की कुठे ओव्हर प्राइस आहे की काय आहे, की असं हे पण नाही की अरे माझे रायडिंग गेअर खूपच महाग आहेत तर मी राईड करू नाही शकत. हे मीच पहिले होतं. काय 2-3 वर्षा पहिले हे गोष्टी होतात की अरे माझ्याकडे रायडिंग जॅकेट नाही, हे नाही, तर मी करू नाही शकत रायडिंग. पण आताची सिच्युएशन चेंज झाली आहे, पूर्ण चेंज झाली. तुम्ही आता जर तुम्ही R&D केलं, रिसर्च अँड केलं थोडं तुमच्यासाठी, स्वतःहून तुम्ही टाइम काढला 5-10 मिनिटं की मला राईड करायचं तर मला सर्व गोष्टी पाहिजे, तुम्ही थोडं गुगल करणार तर तुम्हाला सर्व भेटणार. ॲज पर तुम्ही ते यूज करून तुम्हाला समजणार की ह्याचे बेनिफिट किती आणि किती टाइम चालू शकतो, रिलायबल आहे की नाही आहे. ते तुम्हाला तर ॲज पर तुमच्या एक्सपिरियन्सच्या हिशोबाने तुम्हाला समजणार. ओके सर, थँक्यू सर, वेलकम. तुमचा व्हॅल्युएबल टाइम